काय नवीन फॉरेस्ट अधिकारी आले आणि आल्याबरोबर जंगलाकडे गेले का? नाही नाही, त्यांना सांगावंच लागल. कौन है रे? कौन है? इथून पुढं सगळं मृगनैनिकचं साम्राज्य आहे साहेब. अंधार पाडायच्या आत आपापल्या घरी जात जा. रुग्णाईनी साहेब, तुमची येण्याची खबर भेटली, मी लगेच आलो. अरे एवढी गडबड कशासाठी केली? आपण ऑफिसमध्ये सुद्धा भेटू शकलो असतो ना. नाही साहेब, काय गोष्टींची कल्पना तुम्हाला आधीच दिल्या पाहिजे. अरे पण कसली? हे जंगल लय शापेती साहेब, इकडं अशी एकटी येत नका जाऊ. अहो साहेब, ह्या जंगलामध्ये एका स्त्रीची आत्मा भटकत असते. काय आत्मा? हो साहेब, गावात लोक म्हणतात ती मोह जाळ्यात अडकवण्यासाठी आवाज देते.
म्हणजे अजूनपर्यंत तिच्याकडे कोणी गेलं नाही का? कोणी मूर्खच असेल साहेब जो तिच्याकडे जाईल. म्हणजे या जगात मूर्खाची काय कमी आहे का? कोणी न कोणी येईलच ना. सकाळचे 5:30 8 वाजता का नाही माझं शकतराव. वाह क्या थोडा आहे जरा इथे बोले तो झकास. ही दुनिया एक रंगमंच आहे आणि तुम्ही सगळे त्याच्यातले छोटे मोठे कलाकार आणि त्याच्यातला फक्त एकमेव हिरो तो म्हणजे मी. इथेन क्या दिख रहा इथेन क्या दिख रहा, बाकी सारे लोग चिल्लर राखे नोटा आगरा. अरे वा रे तुमची जॉगिंग. सूर्य आलाय आता वर आणि म्हणे मला बारीक व्हायचंय. अय शुभ्या शुभ्या, अरे उठ लवकर, जायचंय आपल्या जॉगिंगला. उठला का? आला घुसाला सकाळी सकाळी. शुभ्या, अरे उठ लवकर. अरे आपली जॉगिंग, सूर्य आला डोक्यावरती. आलो आलो आलो, चल लवकर. तुला उठायला एवढा उशीर का झाला रे? रात्री सनी लावणीचे व्हिडिओ पाहत होता काय? भाऊ काल प्रदोष होता आणि प्रदोष असताना मी असे काही कामं करत नाही. आईला प्रदोषला तू असले काम करीत नाही म्हणजे नक्की काटरी अमावस्याला करीत असशील. ए चलय भाऊ काही निघा तो. सध्या अय सध्या, सदानंद म्हण. एकदा सदाशिवने ऐकलं ना म्हणजे त्याच्या बापानं तर लगेच तुझ्या बापाला फोन करून सांगन हेच संस्कार दिले का तुम्ही तुमच्या मुलाला, आणि तुझ्या बापाची झोपमोड करीन. त्याच्यामुळं सदानंद म्हण. सध्या अरे मला सांगतो तुझं बोलत होता. सदानंद, ए सदानंद, हो सदानंद. सदा सध्या ऐकाल एंट्रीच्याच टायमाला त्या पोच देत नाही. हे आलो. चल ना बाबा, टाइम किती झाला? 2च मिनिटात आलो. काय माहिती 2च मिनिटात होतंय त्याचं.
तुला कधी पाहत असतो का तसा पण ह्यो वास माया लय परिचयाचा आहे. हा झाल्या 1000 वेळा सांगितलं सकाळी हागून येत जा इकडं जिमला यायच्या आधी. तसाच येतो तोंड घेऊन. ए भो अरे मी काय करणार रे तुम्ही आले मला सकाळी सकाळी उठवायला म्हणजे चल लय उशीर झाला आलो तसंच बाया, घेवा आता. अरे तू सदा तुंबळे निदान व्यायामले आता नीट पोट मोकळं करून येत जाय ना बाबा. आणि तुला का माहिती रे याचा वास? अरे मी चांगला ओळखतो याला. रात्री बटाटे भजे काढतो सगळा कडू वास इकडे सोडतो आपल्यापाशी येऊन. ए भो अरे जाऊ दे ना अरे तो अख्खा वास आहे ना हवेत मिसळून टाकत गेला ना भो. याच्यामुळेच कधी कधी ढगफुटी होत असेल राव. त्या ढगाला सुद्धा तो आपला वास सोसत नसेल. ए यार भो जाऊ दे ना आता चला ना राव हे चल राम राम